नमस्कार, मी हरिश्चंद्र देहुगावकर. दैनिक राज्य लोकतंत्रच्या राजकारणाचे शुद्धीकरण या कार्यक्रमामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्ते ताई. आज आपण हडपसरमध्ये आहोत आणि हडपसरचा प्रभाग क्रमांक 16. काय प्रभाग क्रमांक 16 काय महत्त्वाच्या अडचणी आहेत, इथे लोकांच्या काय समस्या आहेत का जेणेकरून त्या सोडवाव्या असं तुम्हाला वाटतं? काय सांगाल? प्रभाग क्रमांक 16 म्हणजे त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तसं पाहिलं तर आपल्या पुण्याच्या राजकारणामध्ये हडपसरचा हा जास्त प्रभाव पडतो, पण आपल्या हडपसरच्या प्रभावामध्ये त्याचे स्थानिक लोक आहेत आणि जे आत्तापर्यंत जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते पण स्थानिक आहेत. त्यांच्या आजूबाजूलाच इतक्या मूलभूत समस्या आहेत, पण ते फक्त निवडणुकीपुरते येतात, त्यांना पैशाच्या जोरावर मतदान करून घेतात, पुन्हा 5 वर्ष ते घरातच बसतात. त्यांच्या आजूबाजूला ते आपल्याच प्रभागामध्ये राहत असूनही त्यांना आपल्या आजूबाजूच्या मूलभूत समस्यांची जाणीव नाही. राहिला प्रश्न आपल्या हडपसर गावठाण परिसरामध्ये, हडपसर गावठाण असून तिथंही पाण्याची समस्या आहे. ससानी नगरमध्ये पाण्याची समस्या आहे. काळे पडळचा एरिया असेल, गोंधळी नगरचा एरिया असेल, तिथं कचऱ्याची समस्या आहे. तर सगळे जे उमेदवार निवडून आले त्याच प्रभागामध्ये राहतात, त्याच एरियामध्ये राहतात, त्यांना त्या मूलभूत समस्याचीच अजून जाणीव नाहीये. तर ते हे लोक त्यांना मतदान करून त्यांना पश्चाताप करण्याची वेळ आहे की आपण चुकीच्या उमेदवारांना निवडून दिले. पण आत्ताची आपली राजकीय परिस्थिती अशी आहे की पैशाच्या जोरावर ते तिकीट मिळवतात, निवडून येतात. आपल्या आजूबाजूला कितीतरी असे लोक आहेत की जे समाजकार्य करतात, पण ते समाजकार्य लोकांपर्यंत पोहोचत नाही, कारण ते जाहिरात करत नाहीत त्यांची आणि ते दुर्लक्षले जातात. पण मला जर मतदानामध्ये संधी मिळेल, या निवडणुकीमध्ये संधी मिळेल आणि लोकांनी जर निवडून दिलं ना, मी त्या लोकांसाठी काहीतरी करण्याचा, चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. आणि राहिला प्रश्न महिलांचा, आपला एरिया म्हणजे हडपसर हा मुख्य भाग समजला जातो पुण्याचा. आपल्याकडे IT पार्क आहेत, आपल्याकडं औद्योगिक वसाहती आहे. तिथं ज्या महिला काम करायला जातात त्यांनी रात्रीची येण्या जाण्याची सोय नसल्यामुळे स्वतःच्या खर्चाने करावं लागतं आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी महिलेला ते कामही करावं लागतं. त्यांना त्याच्यातून मिळतं किती, तर त्याच्यासाठी त्यांना बस सेवा केली पाहिजे. आता आपल्या पुलाच्या खाली त्यांनी एवढा छान पूल बांधलेला आहे, त्याच्या खाली त्यांनी स्वच्छतागृह बांधलेत, पण कधी त्याच्याकडे कुणी लक्षही दिलेलं नाहीये. कारण ते स्वच्छतागृहाचा उपयोगच महिलांना किंवा कोणालाच सर्वसामान्यांना करता आलेला नाहीये. आता एक सर्वसामान्य मतदारांनी तुम्हाला मतदान करावं असं तुम्हाला वाटतं. मग आता काय काय म्हणजे त्याच्या डोक्यात संकल्पना असतील की आपला नेता असा असावा किंवा प्रभाग क्रमांकाचे आपले नेते असे असावेत, काय त्याच्या डोक्यात संकल्पना ठेवून त्यांनी मतदान केलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला याविषयी? आपल्या प्रभागामध्ये आपलं हडपसर गावठाण म्हणजे या प्रभागामध्ये सर्व जाती जमातीचे सर्व लोक एकत्र राहतात. आपण सर्व धर्माला धरून चालायचं आहे. सर्व धर्मीय आपल्यासाठी सारखेच आहेत आणि सर्वसामान्य जनता हे जे उमेदवार आहेत, जे याआधी उभे राहिलेले आहेत, जेव्हा जे इच्छुक उमेदवार ते फक्त जे मोठी लोक आहेत त्यांच्या गाठीभेटी घेतात, मोठ्या मोठ्या लोकांच्या कार्यक्रमात जातात, ते फोटो काढून येतात आणि त्याचा वापर सोशल मीडियाद्वारे चुकीच्या पद्धतीने करतात. पण मला असं वाटतं आम्ही असे उमेदवार आहोत आमच्या पक्षाचे, किंवा मी अशी उमेदवार आहे की मी त्याही लोकांच्यात जाईल, त्यांच्याबरोबर संपर्क ठेवील, पण जास्तीत जास्त जे सर्वसामान्य लोक आहेत, जे दुर्लक्षित गेलेले आहेत, की जे लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आणि जे लोक बैठीघर आहेत, जे झोपडपट्ट्या आहेत, त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करतात, त्यांच्या मतदानाला एवढं महत्त्व देत नाहीयेत. मी जास्तीत जास्त त्या लोकांपर्यंत पोहोचल, त्या लोकांपर्यंत 2 मिनिटं 5 मिनिटं माझी जी मतं आहेत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल आणि मी त्यांच्याकडूनही मताची तशी अपेक्षा ठेवल. मला हे निवडणूक जिंकायची आहे, पैशासाठी नाही किंवा कशासाठी नाही. मला माझं स्थान निर्माण करायचे सर्वसामान्यांच्या मध्ये. आणि एक महिला आहे, मला जे बोलू शकत नाहीत खूप महिला, की त्यांना तसं व्यासपीठ मिळत नाही, बाहेर पडू शकत नाही, कारण ही पुरुष प्रधान आपली संस्कृती आहे. पण मला त्याच्याद्वारे एवढी संधी चांगली भेटली, माझ्या आजूबाजूला पॉझिटिव्ह विचार करणारे किंवा मला प्रोत्साहित करणारे भेटले सगळेजण. माझे पती मला खूप छान पाठिंबा देतात, त्यांचेही सहकार्य, त्यांचाही खूप छान पाठिंबा मिळतो, म्हणून मी आता एवढी हिंमत दाखवलेली आहे. आमची पार्श्वभूमी होती, मी काय राजकारणात याचा विचार न करता माझे पती 25 ते 30 वर्षापासून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समाजहिताची कामं करतो. पण समाजहिताची कामं करताना कधी कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही ठेवली. पण आत्ताची परिस्थिती अशी झाली की बाहेरचेच येऊन आपल्यावर वरचढपणा करतात की आपण का गप्प बसायचं. त्याच्यामुळे मलाही असं वाटलं की आपण याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपण जर बोललो तर समोरच्याला ती गोष्ट कळते, म्हणून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन.
आता आपण महिला सबलीकरण याविषयी बोलला की महिलांच्या एकूण त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्यांना एकूण रोजगार मिळाला पाहिजे, ती महिला सुरक्षित पाहिजे. रात्रीची जर ती ह्या परिसरामध्ये वावरते तर तिला बस सेवा किंवा बाकीच्या दृष्टीने सुरक्षितता वाटावी. या दृष्टीने तुमच्याकडनं काय, उद्या लोकांनी तुम्हाला कौल दिला, तुम्ही उमेदवार म्हणून निवडून आला, तर काय त्यांच्यासाठी तुम्ही वेगळं काय करणार आहात? राहिला प्रश्न ज्या पहिला म्हणजे महिलांना बस स्टॉपवर सुरक्षित म्हणजे सुरक्षित वाटावं म्हणून तिथं CCTV लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याच्यावर की पोलिसांचं त्याचं लक्ष राहील किंवा असतील आपल्या अंगणवाड्या सुधारण्याचा प्रयत्न करू. तिथे जास्तीत जास्त जे गोरगरीब मुलं असतात की ज्यांच्या आई वडील कामाला जातात त्या लहान मुलींना तिथे शिक्षण देण्याचा प्रयत्न करू. ज्या मुली शिकून घरी बसले त्यांच्यासाठी आम्ही प्रशिक्षण सेवा केंद्र तयार करू. त्यांच्यासाठी घर बसल्या जी पण काही कामं असतात ते आम्ही त्यांच्यासाठी प्रशिक्षण घेण्याचे केंद्र सुरू करेल. अतिशय छान संकल्पना तुम्ही मांडली, परंतु कुठेतरी हडपसर सारख्या परिसराला एक गुन्हेगारीचा काय म्हणू एक कलंक लागलेला दिसतो किंवा एक तरुण पिढी जी आहे कुठेतरी व्यसनाधीन झालेली दिसते. शाळकरी जी मुलं आहेत ते पानांचं व्यसन हा एक प्रकार सुरू झालेला आहे. या सर्वांना पायबंद घालण्यासाठी तुमच्याकडून मतदारांनी काय अपेक्षा ठेवल्या पाहिजे की जेणेकरून या सर्वांना कुठेतरी शह बसेल किंवा ह्या सर्व समस्यांचं निराकरण होईल? आता मी तुम्हाला सांगितलंच की प्रत्येक ठिकाणी CCTVची यंत्रणा करेल किंवा पोलिसांच्या सदन आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहिलो की तुम्ही ही गोष्ट घडल्याच्या नंतर तुम्हाला त्या गोष्टीवर तुम्ही काय काय कारवाई केली. आम्ही असे आंदोलनं करू किंवा आम्ही त्यांच्यासाठी लढण्याची नेहमी समर्थ राहाल. जरी त्या कुठल्याही महिलेला काही समस्या असेल तर ती 24 तास म्हणजे मी त्यांच्यासाठी अवेलेबल राहू शकते. तुमची कुठलीही समस्या असू द्या, कुठलीही वेळ असू द्या की तिथं तुमची समस्या सोडवण्यासाठी मी उभी राहील. आणि अशाच माझ्याबरोबर 5-10 महिलाही मी अशाच जमा करणार की ज्या सदैव त्यांच्या एरियामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम झाला, माझ्याकडेही कुठेही काही प्रॉब्लेम झाला तर मी त्यांच्यासाठी सतत अवेलेबल राहू शकते आणि त्यांना पाहिजे ती मदत करण्याचा मी प्रयत्न करेल. आता एकूणच देशाच्या राजकारणामध्ये कुठंतरी भ्रष्टाचाराचं रूप अतिशय उग्र होताना दिसतं. आत्ताच नुकतंच आपल्या परिसरामध्ये अनेक गुन्हे भ्रष्टाचाराच्या संदर्भात घडले. मग ही गुन्हेगारी म्हणजे आर्थिक बाजूने देशाच्या राजकारणावर परिणाम करते. मग अशा प्रकारचं राजकारण होऊ नये, पैशाच्या जीवावरती अशा प्रकारचा राजकीय पुढाऱ्यांनी कुठलाही व्यवहार करू नये, याविषयी आपलं काय मत आहे की जेणेकरून हे सगळं पायबंद तुम्ही घालू शकाल आणि कुठेतरी हे सर्व पैशाच्या जीवावरचं राजकारण थांबेल आणि चांगला नेता संसदेपर्यंत निवडून जाईल, प्रभाग 16 पासून तर संसदेपर्यंत. याच्यासाठी काय तुमच्या डोक्यामध्ये काय संकल्पना आहे? पूर्वीच्या काळचं जे राजकारण होते पूर्वीच्या काळचे जे राजकारणी होते त्यांच्याकडे कुठलाही स्वार्थ नव्हता. समाजकार्य करायचे हे राजकारण होतं. पण आत्ताच्या काळामध्येही आपण म्हणतो की तशी लोक नाहीत. आत्ताच्या काळामध्ये समाजकार्य करणारे राजकारणारे आमच्यासारखी लोक आहेत की आमची मतं आहेत की आपल्याला समाजकारण करायचे, राजकारण करायचं नाहीये. पण ही आत्ताची लोक ती तुमच्या सर्वसामान्यांपर्यंत आमची गोष्ट पोचूच देत नाहीत. कारण आमचा असा स्वभाव म्हणजे जे पण कोणी लोक आहेत की ते स्वतःच्या फायद्याचा विचार करत नाही की मला ह्याच्यातून एवढा पैसा मिळेल. आम्ही जाहिरात करत नाही, मीडियाबाजी करत नाही, आमचं काम आम्ही सतत चालू ठेवतोय. पण आत्ताची परिस्थिती अशी झाली की एक छोटासा असा व्हिडिओ काढायचा, त्याच्यातून ते पसरायचं, मी करायचं आणि भ्रष्टाचार म्हणजे तो पैसा गेलेलाही कोणाला माहिती नाहीये किंवा आलेलाही माहिती नाही. पण आमचं असं आहे की माझं मत असं आहे की असंच राजकारणार की तो तुमचा हिशोबही तुमच्या समोरच सत्याने मांडला जाईल. तुम्ही कुणीही मला त्या गोष्टीचा हिशोब विचारता का एवढे पैसे तुम्हाला निधी म्हणून आता ते तुम्ही वापरला कुठं. आणि मी माझ्या बरोबरही जे लोक ठेवतील अशीच लोक ठेवणार बरोबर की जे काय बोलायचं आता त्याला एक पारदर्शकता ठेवणार की माझ्या कामामध्ये. आपण आता बरीचशी चांगली मतं मांडली, तर मला एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारावा असा वाटतो. तो म्हणजे सत्तेमध्ये आल्यानंतर सत्तेच्या अगोदर आपण मतदारांना आश्वासनं देता आणि ती निवडून आल्यानंतर पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करत आहात किंवा करणार आहात. परंतु इतर राजकारणी निवडून येण्याच्या अगोदर काही आश्वासनं देतात, निवडून आल्यानंतर विसरून जातात. यावरती तुम्ही एक चांगला नेता म्हणून काय भविष्यात उपाययोजना कराल की जेणेकरून हे तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या नंतर घडलं नाही पाहिजे? चांगला राजकारणी, चांगला नेता, चांगला जनतेचा सेवक कायमस्वरूपी प्रभाग 16 मध्ये टिकून राहिला पाहिजे, यासाठी काय प्रयत्न कराल?
आता मी ह्या निवडणुकीला उतरायचं मी हेच कारण ठरलेलं आहे की मला पैशाचं राजकारण करायचं नाहीये, मला समाजकारण करायचंय आणि मला समाजकारण करायचंय म्हणून मी या निवडणुकीमध्ये उतरत आहे आणि समाजकार्य करण्यासाठीच मला तुम्ही मतदान करायचं आहे. मतदान म्हणजे याच्यातून की तुम्ही जर कामं केली तरच तुम्ही मला मतदान करा, पण ते अशा आपल्या प्रभागामध्ये समस्या आहेत की त्याच्यासाठी आपल्याला पॉवरची गरज असते. आपण सगळे समस्या सोडू शकत नाहीत. छोट्या मोठ्या समस्या ते कार्य आम्ही आमचं आयुष्यभर चालू ठेवलेलंच आहे, पण ती पॉवर मला तुमच्याकडून पाहिजे की तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी महिला तिथं ठाम उभी राहिली पाहिजे. परत मी तुम्हाला हेही एक आश्वासन मतदारांना देऊ शकते, तुम्ही मतदान करून मला जर निवडून दिलं ना तर तुम्हाला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येणारही नाही की तुम्ही चुकीच्या उमेदवाराला निवडून दिलं. तुम्ही तुमची समस्या माझ्यापर्यंत घेऊन येण्याच्या आधीच मी तिथं तुमची समस्या सुटेपर्यंत उभी राहील आणि हेच आयुष्यभर त्यांच्या म्हणजे जोपर्यंत ज्या मतदारांपर्यंत मी पोहोचलेले, ज्या मतदारांपर्यंत मी माझं मत मांडलेलं ना, तर आयुष्यभर मला त्या गोष्टीसाठी लक्ष ठेवलं. हेही माझ्यासाठी खूप झालेलं आहे आणि हेच मी राजकारण समजते. याच्यासाठी मी राजकारणामध्ये येण्याचं ठरवलं. धन्यवाद. आज या ठिकाणी जे मत उमेदवारांनी मांडलं अतिशय मार्मिक होतं. निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाला एकूण दिशा देईल अशा प्रकारची मतं राजकारणी मांडत असतात. त्यातील हे एक मत महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूयात. आज या कार्यक्रमामध्ये आपण आपला अमूल्य वेळ दिलात